आपल्यासोबत भाजपच्या खासदार आहेत मेधाताई कुलकर्णी. ताई, मला एक सांगा की आजचा दिवस महत्त्वाचा आहे, त्याची तुम्ही साक्षीदार आहात. 27 वर्षानंतरचा हा दुष्काळ संपतोय, परंतु महिला मुख्यमंत्री देणं कोणकोणते याच्या पाठीमागं गणित पाहिलेले असेल भाजपने असं वाटतं? नक्कीच माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचे विचार हे महिला सक्षमीकरणासाठी असतात आणि प्रामुख्याने आपण पाहिलं असेल की नवीन संसद भवन बांधल्यानंतर सुद्धा पहिला कायदा जर त्या ठिकाणी जो कुठला मंजूर केला असेल तर तो राजकारणातील महिलांसाठीच्या आरक्षणाचा आहे आणि विमेन इन पॉलिटिक्स याच्याबरोबर विमेन लेड पॉलिटिक्ससाठी जास्त भर हा मोदी गव्हर्नमेंटमध्ये दिलेला आहे. केंद्रामध्ये सुद्धा आपण बघितलं असेल मागच्या वेळेला इतक्या महिला मंत्री होत्या. आता सुद्धा दिल्लीसाठी एक अतिशय अभिमानाची गोष्ट आहे की अतिशय कर्तव्यनिष्ठ आणि जुजारू अशी महिला नेता या ठिकाणी मुख्यमंत्री पदावर भूषित होत आहे. आणि रेखाजींचं मी अभिनंदन तर करतेच, त्याचबरोबर हे आवर्जून सांगते की अनेक वर्ष त्यांचं काम हे जवळून पाहिलेलं आहे आणि आत्तासुद्धा नॅशनल महिला मोर्चामध्ये त्यासुद्धा व्हाईस प्रेसिडेंट आहेत आणि मी सुद्धा व्हाईस प्रेसिडेंट आहे. तर त्यामुळे अनेक वेगवेगळ्या राज्यांमध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. दिल्लीचा प्रामुख्याने विचार केला तर दिल्लीमध्ये 2 वेळेला त्या कॉर्पोरेटर राहिलेले आहेत, पार्षद राहिलेले आहेत आणि आता त्या विधायक म्हणून काम त्यांनी स्वीकारलेलं आहे. अतिशय छान काम, अभाविपपासून सुरू झालेली त्यांची कारकीर्द अनेक वर्षाची कर्तव्यनिष्ठता, विचारांची निष्ठता ही सगळी पक्षांनी पाहिलेली आहे. आणि महिलांना प्रोत्साहन देणं, महिलांच्या माध्यमातून अनेक प्रश्न सचोटीने सोडवणं आणि एक निष्कलंक असं त्यांचं करिअर राहिलेलं आहे. या दृष्टिकोनातून अतिशय उत्तम निर्णय हा पक्षाने घेतला असं मला पंतप्रधान मोदींचा करिश्मा पण दिल्लीच्या निवडणुकीमध्ये दिसलेला आहे आणि केवळ दिल्ली जे होतं की तिथे सत्ता नव्हती, इतर ठिकाणी सत्ता होती आणि स्ट्रॅटेजिकली पुढे गेले होते आणि अनपेक्षित असे काहीसा म्हणजे की वाटत होतं, परंतु तरीसुद्धा काहीसे अनपेक्षित असे निकाल होते. कोणते मुद्दे होते की ज्याच्यामुळे भाजप पुढे गेले असं वाटतं? नाही, नक्कीच याला अनपेक्षित न म्हणता खऱ्या अर्थाने लोक ज्या निर्णयाच्या प्रतीक्षेत होते यासाठी ही लोकांची चळवळ एक प्रकारे चालू झाली. म्हणजे मी सुद्धा ज्या ठिकाणी गेले होते राजेंद्रनगर वगैरे भागामध्ये प्रचाराला, तर लोकांशी आम्ही बोललो, ग्रासरूटला जे प्रश्न आहेत ते समजून घेतले आणि लोक म्हणत होते अरे हे प्रश्न साधे प्रश्न असून तुमचे सुटत नाहीत आणि तुम्ही इतर राज्यांवर ब्लेम करता की यांनी घाण पाणी सोडलं वगैरे. तर या सगळ्या गोष्टी लोक ऑब्झर्व करत होतेच. त्याचबरोबर ज्यांनी भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन करून सत्ता मिळवली तेच जेलमध्ये गेलेले नेते त्यांनी पाहिले. त्यामुळे लोकांनी हा उठाव केलेला आहे. मोदीजींच्या कार्यशैलीवर लोकांची निष्ठा आहे आणि डबल इंजिन सरकार आल्यानंतर हे सगळे प्रश्न सुटतील याचा लोकांचा भरोसा आहे. आणि त्यामुळे लोकांची निष्ठा मोदीजींवर आहेच, त्यांच्या कार्यशैलीवर आणि ज्या पद्धतीने देश विकसित होतोय, विकसित भारताचं जे आपण संकल्प केला त्याच्यामध्ये विकसित दिल्ली असावी या दृष्टिकोनातून लोकांनी यावेळेस कौल काँग्रेसकडे पण दिला नाही आणि आम आदमी पक्षाकडे पण दिला नाही, परंतु भाजपकडे दिलेला आहे. कारण वोट बँक मोस्टली ल्युटन दिल्ली वगळतात आहे. तुम्हाला माहिती आहे की दिल्ली कशी आहे, यमुना पारची दिल्ली ही संपूर्ण झोपडपट्टीची दिल्ली आहे. तिथं विकास अजूनही पोहोचलेला नाही आहे. व काय वाटतं की या सरकारमुळे आता विकासाची गंगा? नक्कीच विकासाची गंगा येईलच आणि याचा संपूर्ण प्लॅन जो आहे हा तयार झालेला आहे. पुढच्या काळामध्ये त्याचे डिटेलिंग होणार आहे आणि या विकसित दिल्लीची स्वप्न जी आहेत, या प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये जी स्वप्न आहेत ती नक्कीच आगामी काळामध्ये दिल्लीच्या भाजप सरकारच्या माध्यमातून पूर्ण होतील. बिलकुल. आणि म्हणूनच की हा भाजपसाठी ऐतिहासिक क्षण आहे आणि दिल्लीच्या विकासाचा मार्ग जो आहे तो आता मोकळा झालेला आहे. रामराज शिंदे, NDTV दिल्ली.